लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणीनो, आज दिनांक 8 जून आणि 9 जून हे 2 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते सुरुवात होणार आहे. आताच नवीन जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. 3 दिवस 36 जिल्हे अशा याप्रमाणे यादी जी आहे ते आपल्याकडे आलेली आहे. आणि मे अधिक जून या 2 महिन्याचा निधी आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, पैसे कधी येतील, मे महिन्याचे आणि जून या 2 महिन्याचे पैसे, निधी एकत्र 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 8 जून, 9 जून आणि 10 जून ह्या लाडक्या बहिणीसाठी हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की प्रत्येक या 3 दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपये थेट DBT माध्यमाद्वारे जमा करण्यात येणार आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला 1,500 रुपये प्रतिमाह लाभ जो आहे तो भेटत आहे, तर यामध्ये आता सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणते ते जिल्हे आहेत आणि कोणत्या त्या बँका आहेत, ज्या बँकांमध्ये आणि त्या जिल्ह्यामध्ये 3 दिवस 36 जिल्हे याप्रमाणे पैशांचे वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने होणार आहे. त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट. चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. कारण की मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सर्वात जलद आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. तर हे बघा, लक्षात ठेवा, आजपासून पैसे वाटप ची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की पैसे वाटपासंदर्भात अंदाजित वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि याच वेळापत्रकानुसार तुमच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त जर म्हटलं तर 4,500 रुपयापर्यंत सुद्धा पैसे जमा करण्यात येणार आहेत. लक्षपूर्वक बघायचा आहे व्हिडिओ आणि लगेच तुमच्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे. कारण की आपण जी जिल्ह्यांची यादी देणार आहोत, तर अशा या जिल्ह्यांच्या यादीनुसार 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती किंवा कधी वितरण होणार आहे त्याच्याविषयी देखील आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया सर्वात महत्त्वपूर्णच्या मेन अपडेट. आता पैसे कोणत्या जिल्ह्याचे असतील किंवा कोणत्या महिन्याचे पैसे असतील हे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. कारण पैसे असणार आहेत मे आणि जून या 2 महिन्याचा निधी जो तो एकत्रित वितरण होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, 3,000 जर पाहिजे असतील तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी जी नवीन यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि आता या नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम पैसे वितरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने राबविण्यात येत आहे ते जाणून घेऊया. त्याच्यानंतर जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. त्याच्यानंतर बँकांची यादी बघणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर गिफ्ट तुम्हाला कोणतं भेटणार आहे त्याच्याविषयी देखील आपल्याकडे माहिती आलेली आहे. ती देखील माहिती आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणारच आहोत. चला तर जाणून घेऊया पैसे वाटप होण्याची टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहेत. तर बघू शकता, सर्वात प्रथम म्हणजे आज सकाळीच लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी DBTचं बटन जे आहे ते दाबलेलं आहे. DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर लाभार्थी यादी पडताळणी करून पूर्ण जी आहे ती झालेली आहे आणि DBTच्या माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवले जाण्याची सुरुवातसुद्धा या ठिकाणी झालेली आहे. यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये असणार आहे जिल्ह्यांची यादी, जी की जिल्ह्यांची यादी जर तुम्हाला आपण द्यायचं झालं तर ती यादी आपण पुढे तुम्हाला देणार आहोतच. कारण की जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशाचं वितरण तर होणार आहेच, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला एक अतिशय खुशखबर आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होतील 21 रुपये महिना कधी होणार, तर त्याच्याविषयी देखील एक गुड न्यूज आपल्याकडे आलेली आहे. अंदाजित महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे मित्रांनो ती, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. 1,500च्या ऐवजी आता 2100 कधी होणार हा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीला पडला होता, परंतु आता लवकरच लाडक्या बहिणीला 1,500च्या वरून 2100 रुपये रक्कम वाढ जी आहे ती होणार आहे. आता तुम्ही मला सर वाढ कशामुळे होणार आहे, तर हे बघा, महागाईची आहे ती वाढलेली आहे, तुम्हालाही समजत आहे, सरकारलाही समजत आहे. त्या कारणास्तव आता 1,500च्या ऐवजी 2100 रुपये जे आहे ते आता या ठिकाणी वितरण करण्याची सुरुवात देखील लवकरच केली जाऊ शकते. आता महत्त्वपूर्ण जाणून घेऊया आपण माहिती. तर कोणते ते 36 जिल्हे आहेत, जे 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी होणार आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. तर बघू शकता मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या अशा देखील
लाडक्या बहिणी आता पुन्हा एकदा पात्र होणार आहेत आणि याच्या संदर्भात नवीन अपडेट आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे. तर बघूया आपण नवीन अपडेट. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टी. सर्वात प्रथम म्हणजे जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे का? हो मित्रांनो, आजपासून ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरण होणार आहे त्या जिल्ह्याची यादी जी आहे ती या ठिकाणी आपण तुम्हाला देणार आहोतच, कारण की आजपासून वितरणाला लाडकी बहिणीच्या सुरुवात जी आहे ती झालेली आहे. ज्या महिला पैसे राहिलेले आहेत तर अशा सर्व प्रत्येक लाडक्या बहिणींना या 18 जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. या 18 जिल्ह्यांची यादी आपण बघूयाच. त्याच्या अगोदर काही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. बघा, प्रत्येक जिल्ह्याच्या 3 याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत. सर्वात पहिली यादी असणार आहे मित्रांनो, ही जी आपण तुम्हाला समोर स्क्रीनवर दाखवत आहोत. त्यामध्ये समावेश असणार आहे अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड. तर या 18 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज रात्रीपासून पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. तुमचा हक्क तुमच्या खात्यात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैशांचं वितरण. तर बघा, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या सकाळी कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर त्याच्याविषयी देखील एक दुसरी यादी आपण तुम्हाला देत आहोत. तर या यादीमध्ये समावेश असणार आहे मित्रांनो मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली आणि उस्मानाबाद. तर या ठिकाणी 17 जिल्ह्यामध्ये म्हणजे कसं आहे, टप्प्याटप्प्याने पैसे वितरित होणार आहेत. आज या जिल्ह्यामध्ये 50% महिलांना, उद्या परत त्या जिल्ह्यामध्ये 50% महिला ज्या राहिल्या असतील तर अशा पद्धतीने या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींना फ्री गिफ्टची ओढ लागलेली होती आणि फ्री गिफ्ट नेमकं कशासाठी असणार आहे तर हे बघा, हे गिफ्ट लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर दिले जाणार आहेतच, परंतु हे लक्षपूर्वक ठेवा, याच्या खाली दुसऱ्या योजना आहेत मित्रांनो गिफ्ट वितरण संदर्भात. हे गिफ्ट थेट लाडकी बहीण योजनेच्या सोबत नाही वाटप होणार. त्याच्या संदर्भासाठी तुम्हाला अन्नपूर्णा योजना जी आहे ती अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करावा लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला गॅसची मोफत गॅस टाकी म्हणजे काय तर गॅसची सबसिडी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 30 प्रकारचा नवीन भांडी संच देखील या ठिकाणी भेटून जाणार आहे आणि त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. तर त्यासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आज पैसे जे ते वितरित होणार आहेत 3,000 रुपये. सोबतच लवकरच हप्त्याची वाढ देखील आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेच मित्रांनो. त्याच्या अगोदर आपण बघूया कोणत्या बँकेमध्ये किंवा कोणत्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसेचं वितरण जे ते होणार आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. तर बघा, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहे शासकीय बँका म्हणजे गव्हर्नमेंट बँका. त्यामध्ये समावेश असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या बँकेमध्ये मित्रांनो सर्वात अगोदर पहिल्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी यादीमध्ये असणार आहेत प्रमुख खाजगी बँका. त्यामध्ये समावेश असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, ते इंडियन ओव्हरसीज बँक, त्याच्यानंतर IDBI बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, साऊथ इंडियन बँक. तर अशा पद्धतीने मित्रांनो दुसऱ्या दिवशी या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे 1,500 रुपये भेटणार की 3,000 हा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीला पडला होता, परंतु आता महिन्यानुसार 1,500 तर भेटत आहेत, परंतु आता तुम्हाला मे महिन्याचे 1,500 अधिक जून महिन्याचे 1,500 असे मिळून तुम्हाला एकूण 3,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. महिलांच्या हरेक स्वप्नाला आता मिळणार बळ. आम्ही दिले वचन आम्ही पाळले, अशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी आता होण्याची सुरुवात जी आहे ती होणार आहे. तर बघा शकता आता जी आपण यादी तुम्हाला दिलेली आहे सर्वात मोठी अपडेट मित्रांनो, या 3 यादी आपण तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओच्या मध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता लाडकी बहीण योजना पैसे उशीर होण्याचं 7 कारणं नेमकं कोणते आहेत, कोणत्या कारणास्तव पैसे भेटण्यास उशीर होत आहे आणि तुम्हाला अडचणी निर्माण होत आहेत. तर बघू शकता तुम्ही उशीर होण्याची कारणं म्हणजे काय आहेत मित्रांनो. तर लाभार्थी पडताळणी जी आहे ती या ठिकाणी सुरुवात चालू आहे सध्या. त्याच्यानंतर बँक खातं व आधार कार्ड लिंकिंग समस्या भरपूर लाडकी आहेत, ते देखील एक कारण त्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात लाभार्थी संख्या आहे, याच्यामुळे देखील आता थोडा उशीर तर फार होऊ शकतो. त्याच्यानंतर काही तांत्रिक अडचणी देखील येत आहेत. नवीन याद्यांना मंजुरी आणि प्राप्तता मिळण्यासाठी वेळ लागत आहे. सोबतच मोबाईल नंबर लिंक नाही काही बहिणींचा. त्या कारणास्तव मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ज्या गोष्टी केल्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटतील तरी बघा, सर्वात प्रथम म्हणजे अर्जाची स्थिती तपासा, बँक खाते आधारशी लिंक ठेवा, मोबाईल नंबर सक्रिय ठेवा, नियमात
अपडेट्स नियम आणि अपडेट्स फॉलो करा. शासकीय सूचना वाचा. जेवढ्या गव्हर्नमेंट सूचना येतील त्या नक्की वाचत राहा तुम्ही. आपल्या चॅनल तर तुम्हाला माहिती देत आहेच मित्रांनो. कुठल्याही पद्धतीची अडचण आतापर्यंत आपण तुम्हाला येऊ दिलेली नाही आणि इथून पुढे येऊ देणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत. तर बघा, तिसरी यादी आपण देत आहोत तुम्हाला. 15 जिल्ह्यांची यादी आहे तिसरी ही. आणि आता या यादीनुसार देखील पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली. तर या जिल्ह्यामध्ये देखील पैसे वितरण करण्याची प्रक्रिया जी आहे ते आजपासून सुरुवात होणार आहे. थेट लाभाचं हस्तांतरण जे आहे ते होणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते या ठिकाणी पाठविले जाणार आहेत कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. चला तर मित्रांनो, भेटूया परत उद्या पुन्हा तशा काही नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला करा सबस्क्राईब. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा. हाईपचं ऑप्शन असेल तर हाईप देखील व्हिडिओला करू शकता. भेटूया परत अशाच एका पुन्हा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.